नमस्कार मित्रांनो. मिथुन राशीचे पती आणि धनु राशीची पत्नी जर का वैवाहिक सहजीवनात असतील तर त्या दोघांमध्ये डिवोर्स किंवा घटस्फोटाची कारणं नेमकी कोणती असू शकतात? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यावर लक्ष देणं गरजेचं आहे? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळायला हव्यात? दोघांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं किंवा वैवाहिक सहजीवनात त्यांच्या आशा अपेक्षा नेमक्या कशा प्रकारच्या असतात? या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपल्याला हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे की जो डिवोर्स आहे, ही डिवोर्स काही घटना नाही आहे की जी एका दिवसातच घडून येते. याकरता त्या दोघांचं म्हणजे पती पत्नीचं जो संपूर्ण व्यक्तिमत्व आहे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं किंवा त्यांच्या आशापेक्षा कोणत्या आहेत हे जाणून घेणं सगळ्यात महत्त्वपूर्ण ठरेल. तुमच्या दोघांमध्ये फ्लेक्झिबिलिटी किती आहे, कशा प्रकारची आहे आणि कशा प्रकारची ठेवायला हवी हे जास्त महत्त्वाचं ठरतं. त्याकरता दोघांचं जे व्यक्तिमत्व आहे हे जाणून घेणं महत्त्वपूर्ण ठरेल. मिथुन राशीचे पती आहे त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं झालं किंवा मिथुन राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये तृतीय स्थानामध्ये येणारी रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे. या राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि ही जी रास आहे ही स्वभावाची रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की मिथुन राशीचे जे पती आहेत त्यांच्यामध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं संवाद कौशल्य. अतिशय सुसंवाद साधणारे हे व्यक्ती असतात किंवा पुरुष असतात. मुळातच यांच्यामध्ये भाषेचे जे प्रभाव असतो तो जबरदस्त असतो. भाषेवरची जी पकड असते ती खूप चांगली असते. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या भाषा आहेत त्या अस्खलितपणे बोलण्याची कला मिथुन राशीच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते. हसत बोलणं, आपला मुद्दा सहजपणे मांडणं हा भाग मिथुन राशीच्या पुरुषांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. मुळातच बालपणापासून थोडेसे चिकित्सक असतात, चौकस असतात, वेगवेगळ्या विषयांवरचं ज्ञान ह्यांना खूप चांगलं असतं. अर्थात ते खूप काही इनडेप्थ नसतं, खोल नसतं, परंतु दुसऱ्यातला रुची असेल त्याप्रमाणे बोलण्याची जी कला आहे ती कला, वेगवेगळ्या विषयावरती बोलण्याची कला जी आहे ते मिथुन राशींच्या पुरुषांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. त्याच्या जोडीला त्यांचं राहणीमान वगैरे व्यवस्थित असतं. आधुनिक फॅशनकडे त्यांचा जास्त कल असतो. मुळातच फॅशनच्या बाबतीमध्ये किंवा यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर थोडंसं अस्थिरता हाच काय जो भाग आहे तो यांच्या व्यक्तिमत्वामध्ये स्थिर असतो. म्हणजे यांच्या वागण्या बोलण्यापासून, फॅशनपासून, खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी आहेत किंवा एखाद्या गोष्टीमध्ये याचे जे तर्कवितर्क आहेत किंवा निर्णय आहेत हे कायम थोडेसे बदलत असतात. एका गोष्टीवरती ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं हा भाग यांच्यामध्ये दिसून येत नाही. हट्टीपणा यांच्यामध्ये दिसून येत नाही. खरं तर ॲडजस्ट करणं हे मिथुन राशीच्या पुरुषांना आवडतं किंवा त्यांना ते जमून जातं. अर्थात त्यामुळे त्यांच्या जे रिलेशनशिपमध्ये काही मोठे प्रॉब्लेम येत नाही, परंतु करिअरच्या बाबतीमध्ये याचा थोडासा सरळ परिणाम होणारा असतो. तर या गोष्टीवर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र वाणी खूप चांगलं असते, राहणीमान खूप चांगलं असतं, आकलनशक्ती, ग्रहणशक्ती याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं जनरल नॉलेज किंवा त्याला आपण दुनियादारी म्हणतो ती खूप यांच्याकडे असते. कुठल्याही प्रश्नावरचे उत्तर यांच्याकडे तयार असतं. शाळा कॉलेजमधले शिक्षण अगदी सहजपणे पूर्ण करतात. इथे 2-3 गोष्टी आहेत थोड्याशा त्या महत्त्वपूर्ण आहे. आता सांगितल्याप्रमाणे यांची आकलनशक्ती किंवा बौद्धिक हे खूप चांगलं असतं, परंतु थोडंसं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्णय क्षमता थोडी कमी असते. कुठल्याही गोष्टीवरती निर्णय घ्यायचा झाला तर पटकन निर्णय घेणं ह्यांना तसं थोडंसं जमत नाही. निर्णय घ्यायचा की नाही या द्विधा अवस्थेमध्ये जातात आणि बऱ्याच वेळा या गोष्टीमुळे त्यांच्या जीवनातल्या चांगल्या संधी त्या गमावून बसतात. मुळात थोडंसं स्वतःच्या आत्मविश्वासावरती काम करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा बरीचशी कामं ते स्वीकारतात आणि एकही काम त्यांच्याकडून पूर्णत्वाला जात नाही. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, कारण याचा परिणाम तुमच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावरती आणि संपूर्ण तुमच्या जीवनावरती होण्याचा शक्यता जास्त प्रमाणात असते, खास करून करिअरच्या संदर्भात. ही गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे. अर्थात यांचे इतरांबरोबरचे जे नातेसंबंध आहेत ते खूप चांगले असतात. त्यांचं फ्रेंड सर्कल खूप मोठं असतं आणि त्यांच्यामध्ये यांची इमेजसुद्धा खूप चांगली असते. म्हणजे हसत खेळत आणि ट्रान्सपरन्सी यांच्यामध्ये खूप चांगले असतं. हलकं फुलकं व्यक्तिमत्व असतं. हॅपी गो लकी ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचे गुणधर्म यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येतात. परंतु म्हणजे करिअरच्या बाबतीत थोडंसं सिरियस होणं गरजेचं आहे. जसे की लहान मुलं असतात, अनुभवाने शाणी होणारे असतात आणि थोडीशी निस्वार्थी असतात किंवा छोट्या मोठ्या गोष्टींचे आघात यांच्यावरती लवकर येतात. अगदी कधी छोट्याशा शब्दाने सुद्धा या व्यक्ती दुखावल्या जातात. अर्थात या गोष्टीवर थोडंसं काम करणं गरजेचं राहील. यांना फिरायला वगैरे आवडतं. दुसरी गोष्ट म्हणजे खर्चिक जरा प्रवृत्ती असते. मग असे सांगितल्याप्रमाणे यांच्या आवडीनिवडी ह्या कायम थोड्या बदलत असतात आणि त्यामुळे खर्च यांच्याकडून थोडासा जास्त होतो आणि त्यामुळे त्याचा सरळ परिणाम आर्थिक सुबत्तेवरती होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे त्यांचं जे काही करिअर असेल याच्यावरती थोडंसं फोकस करणं जास्त गरजेचं राहील. खरं जर का तुम्ही करिअर बदलत राहिलात तर त्या अन्वये तुम्हाला एखाद्या करिअरमधलं चांगलं स्किल किंवा प्रावीण्य येणं हे थोडंसं कठीण बसेल. या गोष्टीवर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. बघू, करू, विचार करू
हे जे शब्द आहे या शब्दांपासून थोडंसं लांब राहा, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि तुमची निर्णय क्षमता ही जबरदस्त असली पाहिजे, नेमकी असली पाहिजे आणि घेतलेल्या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी घेण्याची तयारीसुद्धा तुमच्यामध्ये असली पाहिजे. ही एकच गोष्ट आहे की ज्यावर काम करणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल म्हणजे एखाद्या गोष्टीच्या सामोरं आलं की पटकन श्रिंक होतात. थोडासा घाबरटपणा ज्याला आपण म्हणतो तो लो ऑफ कॉन्फिडन्स थोडा होतो. तर त्यावरती सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शारीरिक मेहनतीची कामं यांना ही लवकर जमत नाही. कारण जास्त शारीरिक मेहनत केली तर लवकर मलूल होणं, थकून जाणं अशा प्रकारचा भाग होतो. तर थोडंसं फिजिकल फिटनेसकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मिथुन राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र आहेत: मृग, आद्रा आणि पुनर्वसू. पैकी मृग नक्षत्राचे जे पुरुष असतात हे भयंकर ॲक्टिव्ह असतात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींबद्दल अतिशय दक्ष असतात, अतिशय अलर्ट असतात. वाचनाची यांना खूप आवड असते. पुस्तक वाचन यांना खूप आवडतं. वेगवेगळ्या विषयांचं नॉलेजसुद्धा त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं असतं. परंतु थोडेसे घाबरट असतात. निर्णय क्षमता थोडीशी कमी असते. निर्णय घ्यायचा की नाही या थोडासा द्विधा असतात. आणि एखादी समस्या जर का यांच्या समोर एकदम आली तर पटकन गर्भगळीत होऊन जातात. तर या संदर्भात थोडंसं काम करणं गरजेचं राहील. कधी-कधी न घडणाऱ्या गोष्टींचं सुद्धा स्ट्रेस टेन्शन यांना येतं. तर अर्थात या गोष्टीवर थोडंसं काम करणं गरजेचं राहील. आद्रा नक्षत्राचे जे पुरुष असतात त्यांची आत्मशक्ती अतिशय चांगली असते. थोडंसं आळशीपणा यांच्याकडे थोडंसं असतं, याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आणि ज्याला मी मगाचपासून जे सांगितलं की थोडंसं निर्णय क्षमता कमी असणं हा भाग आद्रा नक्षत्राच्या पुरुषांमध्ये थोडासा जास्त दिसून येतो. मात्र बौद्धिकतेच्या संदर्भात अतिशय चांगल्या प्रकारचे हे नक्षत्र आहे. दुसऱ्याबरोबर जे नातेसंबंध टिकवण्यामध्ये सुद्धा हे नक्षत्र खूप चांगल्या प्रकारे दिसून येतं. तिसरं जे नक्षत्र आहे ते आहे पुनर्वसू. पुनर्वसू नक्षत्राचे जे पहिले जे 3 चरण आहेत हे मिथुन राशीमध्ये दिसून येतात. पुनर्वसू नक्षत्र हे टॉकेटिव्ह आहे. ह्याला बोलायला खूप आवडतं, शेअरिंग करायला खूप आवडतं, खूप ट्रान्सपरन्सी यांच्यामध्ये दिसून येते. म्हणजे जी गोष्ट त्यांच्या हृदयात असते त्यांच्या ओठांवरती असते. चुकूनही दुसऱ्याला म्हणजे वाईट असं बोलणार नाही किंवा दुसरा दुखावला त्याने असं बोलणार नाही. हे थोडंसं कुटुंब वसल अशा प्रकारचं नक्षत्र आहे. म्हणजे देवभक्ती करणारं आहे आणि ज्याला आपण भूतदया वगैरे सांभाळणारं अशा प्रकारचं हे नक्षत्र आहे किंवा या नक्षत्राचे जे पुरुष आहेत हे साधारण दिसून येतात. थोडंसं डिपेंडेबिलिटी थोडीशी जास्त असते. दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची जी गोष्ट आहे ती पुरुष असून सुद्धा यांच्यामध्ये थोडीशी जास्त प्रमाणात दिसून येते. परंतु मनाचे अगदी साधे भोळे असतात, सरळ मार्गी असतात, देवावर विश्वास ठेवणारे असतात, जुन्या रूढी परंपरा मानणारे असतात. यांच्यामध्ये 6 सेन्स कधी-कधी चांगला दिसून येतो. त्याचप्रमाणे म्हणजे याला पण लक फॅक्टर वगैरे सुद्धा भाग्याची साथ सुद्धा यांना खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. मात्र शारीरिकदृष्ट्या अतिशय वीक अशा प्रकारचं एक नक्षत्र आहे. छोटे मोठे म्हणजे जे शारीरिक आघात सहन करू शकत नाही किंवा जास्त शारीरिक मेहनत केली तर ते थकून जातात आणि त्या बाबतीमध्ये थोडंसं फिजिकल फिटनेसवरती काम करणं थोडंसं गरजेचं राहील. आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की मिथुन राशीचे जे पुरुष आहेत किंवा पती आहेत त्यांचं नेमकं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. आता थोडं आपण जे धनु राशीच्या स्त्रिया आहेत त्यांचं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असेल या संदर्भात मी चर्चा करू. धनु राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये भाग्यस्थानात किंवा नवम स्थानात येणारी ही रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो गुरु आहे. या राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि ही जी रास आहे ही द्विस्वभावाची रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की धनु राशीच्या स्त्रियांमध्ये दिसून येते तो म्हणजे त्यांचा ॲक्टिव्हपणा. जबरदस्त ॲक्टिव्हपणा हा धनु राशीच्या स्त्रियांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. भयंकर ॲक्टिव्ह असतात. एका जागेवर ते कधीही बसणार नाही. सतत काही ना काही काम करण्याकडे यांचा कल राहतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं राहणीमान सुद्धा चांगलं असं अति आधुनिकपणा हा यांच्यामध्ये तसा दिसून येत नाही. देवधर्मावरती विश्वास ठेवणारे असतात, चांगल्या गोष्टींवरती विश्वास ठेवणारे असतात आणि माणुसकीची जाण किंवा माणुसकीचा भाव हा धनु राशीच्या स्त्रियांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. खरं तर घरापेक्षा घरातल्या बाहेर म्हणजे समाजामध्ये हे जास्त लोकप्रिय असतात. त्यामध्ये कारण एक महत्त्वाचं असतं ते म्हणजे दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणं, दुसऱ्याचं दुःख आपलं दुःख आहे असं मानून चालणं. हा जो भाग आहे हा भाव यांच्यामध्ये जबरदस्त दिसून येतो. त्यामुळे समाजामध्ये यांची इमेज खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. आधी आपलं काम करायचं नंतर बसून आराम करायचा हा भाग यांच्यामध्ये थोडासा जास्त असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यांच्याकडून शिकण्यासारखा असतो. म्हणजे यांच्या वैयक्तिक जीवनात कितीही त्रास असतील, कितीही प्रॉब्लेम असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून जीवनामध्ये आशादायी परिस्थितीवरती विश्वास ठेवून त्याद्वारे जीवन पुढे नेणं हा जो भाग आहे हा भाग धनु राशीच्या स्त्रियांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. विश्वासार्ह ही रास आहे म्हणजे तुम्हाला कधीही दगा देणार नाही. अर्थात या राशीचे सुद्धा काही गोष्टी थोड्याशा निगेटिव्ह असू शकतात. महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच वेळेस त्यांच्यावर इंटरॅक्ट करताना तुम्हाला वाटू शकेल की या राशीच्या स्त्रीचं तुमच्याकडे लक्ष नाही आहे. खास करून पती देव आहे त्यांना तसं वाटू शकेल. अर्थात असं नसतं.
यांचं जे काम असतं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे तिथे थोडंसं त्या लक्ष जास्त देतात. अर्थात डेडिकेशन यांच्यामध्ये खूप चांगलं असतं. काम करण्याची वृत्ती खूप चांगली असते. ऊर्जा जबरदस्त दिसून येते. आकलनशक्ती, ग्रहशक्ती किंवा बौद्धिक क्षमतेचा भाग यांच्यामध्ये अतिशय चांगला दिसून येतो. फक्त 1-2 गोष्टी तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यांच्यामध्ये निर्णय क्षमता थोडीशी कमी असते. निर्णय घेताना पटकन निर्णयाला पर्यंत पोहोचत नाही. अर्थात त्यावर थोडंसं काम करणं गरजेचं राहील. बाकी जर का सांगायचं झालं तर अतिशय चांगल्या प्रकारची ही रास आहे किंवा या राशीच्या स्त्रिया असतात या मनमोकळ्या असतात, थोड्याशा बिनधास्त असतात, आपल्या हिशोबाने चालणाऱ्या असतात. परंतु वयोवृद्ध व्यक्तींना मान देणं, समाजामध्ये किंवा जीवनाबद्दल चांगल्या गोष्टी समोर ठेवणं आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं हा जो भाग आहे हा भाग धनु राशीच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतं. त्यांचं सौंदर्यसुद्धा खूप चांगलं असतं, लोभसवाणं असतं. अर्थात या राशीमध्ये एकूण 3 नक्षत्र आहेत. म्हणजे धनु राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र येतात: मूळ, पूर्वाषाढा आणि उत्तराषाढ. पैकी मूळ नक्षत्र या नक्षत्राबद्दल थोड्याशा वेगळ्या प्रकारच्या कल्पना आहेत, परंतु अतिशय कर्तृत्ववान अशा प्रकारचं हे नक्षत्र आहे. ॲक्टिव्ह आहे, कुणालाही घाबरणार नाही, कुठल्या व्यक्तीला नाही घाबरणार, कुठल्या परिस्थितीला. आणि यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज खूप चांगल्या दिसून येतात. परंतु पैशाच्या संदर्भात खूप काही हाव यांच्यामध्ये दिसून येत नाही. मुळातच मूळ जे नक्षत्र आहे हे थोडंसं मुळावर जाणारं नक्षत्र आहे. म्हणजे मूळ नक्षत्राच्या स्त्रियांमध्ये आधी म्हणजे ज्याला आपण पुनर्जन्म वगैरे म्हणतो अशा प्रकारच्या काही गोष्टी दिसून येतात, किंवा त्यांच्या घरामध्ये असं काही व्यक्तिमत्व घडून गेलेलं असतं की ज्याचे स्वभाव किंवा ज्यांचं व्यक्तिमत्व किंवा एकंदरीत त्यांचा जे पूर्ण पर्सनॅलिटी आहे ती मूळ नक्षत्राच्या स्त्रीमध्ये दिसू शकते. हा एक थोडासा भाग असतो. मात्र आपल्या मतावर ठाम राहणं आणि स्वतःच्या हिमतीवरती कार्य कर्तृत्वावरती पुढे जाणं हा भाग मूळ नक्षत्राच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगला दिसून येतो. कधी कधी यांची वाणी तिखट असू शकते किंवा कधी कधी यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व धारदार वाटू शकेल, परंतु कर्तृत्वपणाची भावना, दिलेला शब्द पाळणं, दुसऱ्याला मदत करणं, दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणं, दुसऱ्याच्या दुःखाने स्वतः दुःखी होणं हा भाग सुद्धा मूळ नक्षत्राच्या स्त्रीमध्ये खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येतं. आरोग्याच्या संदर्भात, उष्णतेच्या संदर्भातले विकार हे थोडे जास्त याच्या बाबतीत दिसून येऊ शकतात. पूर्वाषाढा नक्षत्राच्या स्त्रीमध्ये गोष्टी थोडीशी वेगळी असते. थोडंसं पूर्वाषाढा नक्षत्राच्या ज्या स्त्रिया असतात यांचं लॅविश लाईफस्टाईलकडे आकर्षण थोडंसं जास्त असतं. म्हणजे चांगलं राहू, म्हणजे कपडे लत्ते दागदागिने किंवा उत्तम जे सुख आहे किंवा अधिभौतिक सुखांकडे यांचं जे अट्रॅक्शन आहे, आकर्षण आहे थोडंसं जास्त प्रमाणात दिसून येतं. हॅपी गो लकी ही जी भावना आहे याच्यामध्ये थोडी जास्त असते. उत्तराषाढा नक्षत्राचं पहिलं जे चरण आहे हे धनुराशीमध्ये दिसून येतं. त्यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज खूप चांगल्या असतात. यांचंसुद्धा राहणीमान अतिशय चांगल्या प्रकारचं दिसून येतं आणि यांच्यामध्ये सुद्धा लिडरशिप क्वालिटीज खूप चांगल्या प्रकारचे दिसून येते. अर्थात आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की धनुराशीची जी स्त्री आहे यांचं नेमकं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. यांना फिरायला वगैरे जास्त जायला आवडतं आणि वेगवेगळ्या विभागामध्ये जाऊन तिथले जे लोकजीवन आहे ते त्यांना बघायला खूप आवडतं. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित, जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन जो आहे हा धनुराशीच्या स्त्रियांकडून शिकणं खूप गरजेचं राहील. कारण बऱ्याच वेळा असं दिसतं की यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये जरी त्रास असतील तरी त्यांच्या व्यक्तिमत्वावरून तुम्हाला ते तसे जाणवणार नाहीत. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. अर्थात आपण जो विचार करतोय की मिथुन राशीचे पुरुष किंवा मिथुन राशीचे पती आणि धनुराशीच्या पत्नी या समजा वैवाहिक जीवनामध्ये असतील तर लक्षात घ्या ज्या दोन्ही राशी आहेत या परस्पर समोरासमोर येणाऱ्या राशी आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक अनामिक अट्रॅक्शन असतं. दोघांमध्ये 2-3 गोष्टी त्या थोड्याशा महत्त्वपूर्ण राहील. कार्य करण्याची जी भावना आहे ती भावना मिथुन राशीच्या पुरुषामध्ये थोडीशी कमी असते, धनुराशीच्या स्त्रीमध्ये ही थोडीशी जास्त असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं मिथुन राशीचे जे पुरुष आहेत यांच्याकडे थोडंसं आर्थिक संदर्भात थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. थोडंसं करिअरच्या बाबतीमध्ये थोडंसं सिरियस राहिला तर आर्थिक संदर्भात तो चांगला राहील. लक्षात घ्या, डिवोर्समध्ये आर्थिक तुमचं जे जडणघडण आहे ही अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. तुम्ही आर्थिक दृष्ट्या किती स्ट्रॉंग आहात हे खूप महत्त्वपूर्ण ठरते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा जे मी मगाशी सांगितलं की धनुराशीची स्त्री आहे त्याच्याबद्दल अशा प्रकारच्या वावड्या असतात म्हणा किंवा थोड्याशा चुकीचा समजत आहे की त्यांच्यामध्ये थोडंसं इगो हा जास्त असतो. ही गोष्ट मिथुन राशीच्या पतीला सुद्धा थोडी वाटू शकेल, परंतु मुळात तसं नसतं. त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे हे अगदी म्हणजे म्हणतात ना मोकळं ढाकळं असतं. त्याच्यामुळे उगाच दुसऱ्याला बरं वाटावं म्हणून आपल्यामध्ये काही वेगळे चेंजेस करून आणावेत असं काही नसतं. जर का तुम्ही त्याला जसे आहात तसं जर का त्यांना व्यवस्थित समजून घेतलं तर तुमच्यासाठी काहीही करण्याची तयारी ही धनुराशीच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते. आणि नंतरचा जो मुद्दा आहे तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे की कामजीवनाच्या बाबतीमध्ये मिथुन राशीचे जे पुरुष आहेत हे जास्त पुढाकार घेऊ शकतात. अर्थात धनुराशीच्या स्त्रियांमध्ये ही गोष्ट जरी असली तरी त्याचा खूप मोठ्या प्रमाणात अट्रॅक्शन वगैरे हा भाग धनुराशीच्या स्त्रियांमध्ये तेवढा दिसून येत नाही. धनुराशीचं जे मूळ नक्षत्र आहे किंवा मिथुन राशीचे आद्रा नक्षत्र आहेत यांचे जर का पती पत्नी असतील तर अर्थातच
वैवाहिक जीवनामध्ये थोड्याशा त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागू शकेल. आता जसं सांगितलं की मिथुन राशी जे धनुराशीची जी स्त्री आहे यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व जर का व्यवस्थितपणे मिथुन राशीच्या पुरुषाने समजून घेतलं तर अर्थातच दोघांमध्ये वैवाहिक जीवनामध्ये काही मोठे प्रॉब्लेम येणार नाहीत. आणि या तसंही पाहायचं झालं तर मिथुन राशीचे पुरुष आणि धनुराशीच्या स्त्रियांमध्ये वैवाहिक जीवनामध्ये फारसे काही मोठे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स येत नाही, जी गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कारण महत्त्वाचं म्हणजे मिथुन राशी जी आहे ती ॲडजस्ट करायला नेहमी तयार असते. परंतु आता जे काही 3-4 मुद्दे सांगितले त्यावर जर का लक्षात दिलं तर अर्थातच तुमचं जे वैवाहिक सहजीवन आहे हे अतिशय चांगल्या प्रकारे जाऊ शकेल. आपल्या या संदर्भातले मत काय आहेत, आपले एकंदरीत विचार काय आहेत, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.